कशा आहे तुम्ही? मस्त आहे ना? विद्यास लेक्चरमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे सोमवार, आज गौरीपूजन आहे आणि माझी अजून काहीच तयारी झाली नाही. मेन गोष्ट काल आमचा बाप्पा गेला, खूप वाईट वाटलं आम्हाला. आम्ही खूप रडलो सुद्धा आणि सर्वच रडलो. मीच काय सर्वेने तर योगिनी तर आमची ऐकतच नव्हती. कालपर्यंत घर ना खूप सुंदर वाटत होतं आणि आज मात्र बघा कसं वाटतंय. म्हणजे आज माझ्या मिस्टरांनी डेकोरेशन पण काढलं, कारण ना अंधेरा भरपूर होत होता आणि हवा पास नाही होत होती, म्हणून मी चला काढून घ्या करून. आणि ठेवून देऊन ना बाप्पाच म्हणजे वाटत होते की ते बाप्पा नाही, मीच काहीतरी वाटत होतं. तर चला आज गौरीपूजन आहे आणि मला गौरीपूजन याची पण तयारी करायची आहे. दरवर्षी मी गौरीपूजन करते, कारण आमच्या गावी गवर येते आणि हे करणं गरजेचं आहे. तर बघा सूप काढला वरना. हा असा सूपमध्ये ना हा 2-3 वर्ष झाले मी असाच्या असा ठेवते आणि तो या थैलीतनं काढला. आता नेत्राने ना काल गेलेली ती तिच्या बहिणीबरोबर दादरला, तर तिला माहिती मम्मी गौरी पूजणार आहे करून, मग तिने स्वतःहूनच मला फोन केला आणि बोलली मम्मी मी घेऊन येते करून. आता बघूया मॅडमने काय काय आणले, मला काहीच माहीत नाही. मी फक्त तिला फोनवर सांगितलं हे घेऊन ये, असं कर तसं कर. तर तिने दादरला माहिती आहे ना, दादरला सर्वच भेटतं, तर तिने तसं घेऊन आले. तर चला बघूया. आता सूप तर मी काढून घेतला, वरती ठेवलेला आणि मला तयारी पण करायची आहे. वाजले 2:15, 3:30 वाजेपर्यंत जाणार, 5:30 वाजेपर्यंत मुहूर्ते असं माझी बहीण बोलली. तर मी चला ती पण येणार आज माझ्यासोबत. आणि आता तयारी करता मी तयार झाली आहे आणि आता मी चाललो आहे गौरी पूजन करायला. म्हणजे सूप कसा भरला आहे ते दाखवते. तयार झालो आहे आणि माझी बहीण सुद्धा तयार झाली आहे. मुझे प्लीज आप एक 5-10 सेकंड. चला आता आम्ही चाललो आहे गौरी पूजन करायला. आमची इथे तयारी झाली आहे. हां हां सूप ठेवायचं टेबल आहे तो. हा घ्या टेबलवरचा माणूस नक्ता पण घ्या. काय ना लागेल साईडला हात उचलायचा नाही त्याला आता त्या सत्ता हे बाई इथे छान इथे इथे बरा बारकी कुठे आहे? बारकी ना तिला बरं नाही तिला. खाली टेक. हो आणि बघूया. हॅलो नाही नाही गेली.
असू दे पाहुणे का आता 2 दिवस पाहुणे दिला. हा, उगाच कशाला सर्व करायची असते ना तयारी. हो तरी भारी केलं. तर आम्ही आलेलो माझ्या मैत्रिणींकडे गौरी पूजन आहे करून. मी ह्यांच्या इथे बसलेली गवर, इवन माझी गौराई करून किती सुंदर आणि छान दिसते बघा. आणि विचारते हा, विचारा. आता मी वहिनींकडे आली आहे गौरी पूजनसाठी. हो. तर वहिनीने गवर तर बसवलीच आहे आणि खूप सुंदर छान सजवली आहे. पण हे काय आहे ते मला अजून समजलं, तर वहिनी सांगेल. ही पत्रे आहेत. ही 1 दिवस आधी गौर येते. हिला पत्रे म्हणतात तर जातं. आणि दुसऱ्या दिवशी हिचं पूजन असते. ही गौराई ही माझ्या घरी दरवर्षी येते आणि माझ्याकडे खूप लोक येतात आणि खूप बरं वाटतं की सर्व येऊन म्हणजे पूजा पाणी करून जातं. खूप आनंद वाटतं. इकडे कशी पद्धत आहे, हे मुकुट घेऊन येतात. हा, हा. तसं हा, आम्ही तसं नाही, तुम्ही पुरी पूर्ण विसर्जन करणार. देवीसाठी. आता आम्ही आलो गौरी पूजन करून आणि आल्या आल्या थोडा आम्ही डान्स सुद्धा केला. कारण म्हणजे मला पण आवडतं आणि बहिणीला पण आवडतं. तर टी व्हीवर थोडे गाणे लावलेले आणि करून घेतला. कारण मनात आपल्या असतं ना, ते करणं खूप गरजेचं आहे. म्हणून मनातलंच असते ऐकते मी माझ्या. आणि मग नाचलो, मस्त मजा आली. आणि आता गणपती बाप्पांना एक वाण द्यायचं असतो, तो देते. म्हणजे मी आता मंदिरातच ठेवणार आहे. कारण त्यांच्या इथे त्यांच्या घरी फक्त गवरच होती, गणपती बाप्पा नव्हते. तर मी बोलली आता माझ्या मंदिरात पण गणपती बाप्पा आहे, मग त्यांच्या पुढ्यात ठेवते आणि एक मिस्टरांना देते. तर चला. काहीतरी द्यायचं असतं. केसांना बिलकुल हात लावू नको, माझे केस खराब होते. एक आधी ते खराब झाले बघ. व्हिडिओ चालू आहे ना. वडे वडे ठीक आहे. चला तर काय ते दर टाइमाला माझे मिस्टर ना सुपात काहीतरी म्हणजे देतात मला. आता बघूया सुपात काय टाकतात. 500ची नोट. आणि आज गौरी पूजन होतं, तर गौरी पूजन करून घेतलं. थोडा डान्स बिन्स केला. मग मला मैत्रिणीकडे जायचं होतं. ब्लॉग मोठा होईल म्हणून मी जास्ती काही म्हणजे मी ते शूटच नाही केलं. तिच्याकडे गेली आणि मग योगिनी मॅडमची डान्स क्लासला गेलेली, मग तिला पण घेऊन आली. आता घरात सर्व कामं पडले ते आवरायचे आहे. आज गौरी पूजन पण खूप सुंदर छान झाला. गौवर पण खूप भारी वाटत होती. तर चला आता इथेच एंड करते माझा ब्लॉग. तुम्हाला प्लीज माझे ब्लॉग आवडत असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा माझे ब्लॉग कसे वाटले. आणि मिस्टर माझे नाटक करतात आहे, झोप बीप काही येत नाही. टी व्ही लावली आहे बघा इथे समोर, ते बंद म्हणजे आवाज कमी आहे ना, त्यामुळे ते असं करतात. आणि हां, माझे ब्लॉग नाही येत असेल ना, तर प्लीज तुम्ही माझे ना शॉर्ट व्हिडिओ बघा, बाप्पाचेच आहे. प्लीज बघा आणि लाईकसुद्धा करा त्या शॉर्ट व्हिडिओला आणि कमेंट करा माझं कुठे चुकते. चला बाय बाय.